नमस्कार मंडळी. तर आज तुम्ही म्हणाल ही झाडू पोचा घेऊन काय करायला लागले आणि हॉलच्या दारात रांगोळी का काढते, कुणाचं लग्न आहे की काय? तर नाही, मी या गोष्टीचं उत्तर तुम्हाला थोड्याच वेळात देईन. जर व्हिडिओ पूर्णपणे बघितलात तर तुम्हाला या लक्षात येईल की मी काय करते आणि काय नाही. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर व्हिडिओला सुरुवात करते. तर अशा पद्धतीनं हॉलच्या दारात रांगोळी काढायचं काम चालू होतं. आम्हाला काही नाजूक साजूक रांगोळी येत नाही, म्हणून आम्ही दोघी मायली की आपलं मोठी मोठी रांगोळी काढून कवर करून घेत होतो. तर रांगोळी काढताना आजचा दिवस जो आमच्यासाठी होता तो प्रत्येक भक्ताच्या आयुष्यातला हा लग्न समारंभापेक्षाही अत्युच्च कोटीतील परमानंदाचा हा क्षण असतो. आणि तो क्षण आज आमच्या आयुष्यात आलेला आहे आणि त्यासाठी आम्ही सेवा म्हणून हे करत आहोत. तर अशा पद्धतीनं ही रांगोळीची सेवा आम्ही घेतलेली होती. इथं बाकीच्या महिला सगळ्या रांगोळी काढत होत्या, त्यांची रांगोळी चालली होती आणि त्यातच आमचं डिस्कशन चालू होतं. इथे एक रांगोळी चालू होती, ही छोटी खेळत होती. तर हा हॉल आहे पंचफुला मंगल कार्यालय, मायनी रोड, विटा. आणि ह्या हॉलच्या दारात आम्ही रांगोळी काढत होतो, कारण हॉलमध्ये आता थोड्याच वेळात कार्यक्रम सुरू होणार होता आणि ही आहे हॉलचं प्रिपरेशन. तर इथं काय होणार आहे हे मी थोड्याच वेळात तुम्हाला सांगेन. तर थोड्याच वेळात संध्याकाळ झालेली आहे आणि आता बाबांच्या मूर्तीचं आगमन हॉलमध्ये झालेलं आहे. आणि बाबांची मूर्ती पाहून तुम्हाला अंदाज आलाच असेल की मी या पुढच्या व्हिडिओमध्ये काय बोलणार आहे काय नाही आणि कशा संदर्भातला माझा व्हिडिओ आहे. तर बाबांचं आगमन झालेलं आहे. आमच्या मठाचे समन्वयक संकेत बाबा यांनी आपली बाबांना घेऊन आलेले आहेत. तर बाबांचं आगमन झालेलं आहे, अगदी जोशात बाबांचं आगमन झालेलं आहे. आणि हे पहा, आमचे सेवेकरी, सगळे सेवेकरी बाबांच्या अवतीभोवती असतात. हा माझा छोटा सेवेकरी तिथं दिसतोय बघा व्हिडिओमध्ये. आणि बाबांचं आगमन झाल्यानंतरच आमची सगळ्या दिवसाची सुरुवात होत असते. तर इथं आमचे बाबा आलेले आहेत आणि विराजमान झालेले आहेत. तर शंकर बाबा की जय. शंकर बाबांच्या आगमनाच्या नंतरच बाकीच्या कुठल्याही कार्यक्रमाची आमची सुरुवात होते. तर इथं बाबा आलेले आहेत आणि हे सेवेकरी बघा, हा सेवेकऱ्यांचा तांडा एवढा असतो, याच्याहीपेक्षा जास्ती सेवेकरी असतात. पण आज इथं मी एवढंच दाखवते तुम्हाला, काही मर्यादा असल्यामुळे हे थोडंसं दाखवावं लागतं. तर अशा पद्धतीनं हा हॉल भरलेला आहे. आणि आता जोरदार एंट्री झालेली आहे, जो मी तुम्हाला बोलणार आहे. आमू आणि शिवशंभो गर्जना फेम आमू आणि अभि जाधव यांना आम्ही पाचारण केलेलं होतं की भावभक्ती पूर्ण गाण्यांचा कार्यक्रम ठेवण्यासाठी आम्ही त्यांना बोलवलं होतं. आणि ही मराठी भावाभावांची जोडगोळी इतकी छान आणि इतकी सुरेख मनोरंजन करते की तुम्हाला 3 तास खुर्चीला खिळवून ठेवतात, की मंत्रमुग्ध करून इतकं सोडतात की तुम्हाला त्याच्यातून उठून जायची इच्छाच होत नाही, इतकं छान. श्री स्वामी समर्थांचा मंत्र असू देत किंवा गुरुदेव दत्तांचा मंत्र असू देत किंवा काळूबाईची गाणी असू देत, छत्रपती शिवाजी महाराजांची गाणी असू देत, कुठलंही गाणं 3 तासात एकही वल्गर गाणं वाजलं नाही आणि सगळी भावभक्तीपूर्ण गाणी होती. आणि ह्या गाण्यांमधून इतकं छान त्यांनी आम्हाला मंत्रमुग्ध केलं की आम्हाला तो कार्यक्रम बघणं भागच पाडलं. आपल्यासारख्यांना हे कार्यक्रम पैसे देऊन तिकीट घेऊन सुद्धा बघायला मिळणार नाहीत, पण आमच्या नशिबात हे होतं. आम्हाला तो फ्रीमध्ये आमच्या कडेश्वर धामच्या